जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आजच एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये 20 तारखेपासनं तर 24 तारखेपर्यंत तुमचे कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि 30 पासनं तर 3 फेब्रुवारीपर्यंत 5 दिवस तुमचं ग्राउंड चालणार आहे. ठीक आहे. अमरावतीसाठी बाकीचे सुद्धा आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. तर बघा, यामध्ये आपण हा व्हिडिओ यासाठी आणला आहे की कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे. तर पहा, तुमचे कागदपत्र हे ओरिजिनल लागणार आहे, मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे आणि एक जाताचे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स न्यायचे, म्हणजे झेरॉक्स न्यायचे आहे. ठीक आहे. म्हणजे एक बंच न्यायचा आहे. ठीक आहे. आपण 2 घेऊन जायचे आहे. त्यानंतर बघा, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे. तर प्रवेशपत्र लागणार आहे, परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र लागणार आहे, ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, उच्च शैक्षणिक पात्रता संबंधी कागदपत्रे जाहिरात नमूद केल्याप्रमाणे. त्यानंतर वयोमर्यादेबाबत जन्मदाखला, माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या 3 पैकी एक कोणताही लागणार आहे. 3ही असलं पाहिजे याची गरज नाही आहे. त्यानंतर बघा, समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र लागणार आहे किंवा जात वैधता प्रमाणपत्र. आता जात वैधता प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नसेल त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही, जात प्रमाणपत्र असलं तरी चालते, कारण की 2 पैकी 1 म्हटलं आहे त्यांनी. त्यानंतर 8 नंबरचं पहा, महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कृपया माफ करा, रहिवासी असलेल्या प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर लागणारे 9 नंबर, ज्यांना नॉन क्रिमिलियर असतं त्यांच्यासाठीच लागू असल्यास म्हटलं आहे त्यांनी. 10 सक्षम प्राधिकाऱ्यांची आदुघ EWS लागू असल्यास, जर तुम्हाला EWS मधून फॉर्म भरला असेल तर EWS प्रमाणपत्र न्यायचं आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, जाहिरातील परिशिष्ट 3 प्रमाणे जे तुम्ही फॉर्म भरलं होतं तेव्हा जेव्हा भरलं होतं ते न्यायचं आहे. त्यानंतर 12 अनुसूचित 12 नंबरवर काय दिलं, अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गातील उमेदवारांकरता जात पडताळणी प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी न्यायचे आणि ते अनिवार्य आहे म्हटलं त्यांनी. म्हणजेच काय, तर STमध्ये सर्वांची काय पाहिजे, तर कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. त्यानंतर 13 नंबर पहा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास तसे सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पाहिजे. 14 नंबर, आधार कार्ड सोबत न्यायचं आहे. सर्व हे डॉक्युमेंट 14 डॉक्युमेंट न्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी सर्व कॉमन नाही आहे, ते नॉन क्रिमिनल, ज्यांना नॉन क्रिमिनल लागतं त्यांनाच न्यायचे आहे आणि EWS सर्वांना लागू नये, ज्यांनी EWS मधून फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी फक्त ST मधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीच पाहिजे. तर हे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.